कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अजून कशी आली नाही ही? सूर्या येतच असतील, जास्त काही उशीर झालेला नाहीये। अगं, गावाला 8 म्हणजे उशीरच असतो तुळजात, आणि ते पाहुणे फोन पण उचलत नाहीत। दादा अरे त्यांना एकमेकांसोबत आणखीन वेळ घालवावा असं वाटलं असेल, म्हणून थांबले असतील। अगं ते थांबू देत, त्यांचं थांबण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तेजूला ओळखतो मी, एवढा उशीर झाला तरी एक तरी फोन करते ना ती। एक पण फोन आला नाही तिचा। माझं मन मला सांगते काहीतरी नक्की चुकीचं घडले। अरे दादा, तुला आमची लय काळजी आहे ना, म्हणून तुला असं वाटत असणार। दादा तू परत एकदा कर ना दाजींना कॉल। हा करून बघ। सूर्या येतच असतील ते, तू एवढी काळजी करू नकोस। अरे मगापासून तेच ऐकतोय मी। अरे का ते नाही ना? अरे तेजू बहीण आहे माझी। अरे किती रात्र झाली अजून नाही आले ते घरी। तुम्हाला माहित नाही का आजूबाजूला पोरींच्या बाबतीत काय करते ते? तर मी म्हणत होतो नको पाठवायला, नको पाठवायला, पण नाही, ऐकायचंच नाही ना माझं। तुझं ऐकून काय करून बसलोय काय माहिती। तू ऐकलं नसतं ना तर ही वेळ आलीच नसती। तिजू आता मला हुडकायला जायला पाहिजे। दादा दादा अरे तुम्हाला काही माणूस फिरूस की आहे का नाही? एवढे सगळे गुंड कुठं असतात का एका माणसाला मारायला? त्या बघा मला जाऊ द्या, सोडा मला। पैसे दे माझ्या आधी, मला 50,000ला चुना लावलायस तू। 50,000? मी? अरे नाही 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 नाही, अरे तो मी नव्हतो। त्या बघा माझं नाव समीर निकम आहे, अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे, आणि तुम्ही किती काही म्हणाला तरी तो मी नव्हेच। हे ढाचे मला नको देऊ। तर आता हात नाही लावायचं। हो भाऊ, तुम्ही मध्ये पडू नका। त्याचा माझा जुना हिशोब आहे, तो चुकता करायला आलोय मी। त्याचं काय आहे ना, याचं खातं आता आमच्याकडे उघडलेलं आहे, त्यामुळे याचे सगळे हिशोब आम्हीच बघतो। एकदा का आमचं काम झालं ना, मग तुमच्या हवाली आणून देतो त्याला। मग काय याचं करायचं ते करून टाक। आपण माझा भरोसा नाही ना त्याच्यावर भाऊ। शत्रुशेठ तुम्ही एक काम करा, यांच्या तोंडावर 50,000 रुपये फेकून मारा, आपण नंतर सेटलमेंट करून घेऊ। हा खरं तर तुलाच फेकून देऊशी वाटतोय मला, पण काय आहे ना, आमची गरज आहे म्हणून गप्प बसलो। मोजून घे, कमी असतील याला जेव्हा तुमच्या हवाली करू ना तेव्हा बाकीचे घ्या। चला निघा, चला रे। हा चला निघा निघा, शेठ आले म्हणून वाचलात तुम्ही, नाहीतर शत्रुशेठ तुमच्यामुळे वाचलो बघा। खरंच देवासारखे धावून आलात तुम्ही। तुझ्या दया आली म्हणून नाही वाचावला तो। तेजू बरोबर मला लग्न करायचं, आणि त्याच्यासाठी तू पाहिजे मला, म्हणून वाचवलं। चल मोठा आहे बा, बाकी आपण घरी जाऊन बोलूच। चल देवी आहे, आजवर आमच्या तेजू अक्काने लई दुःख भोगले, तिच्या पदरात आणखी दुःख नको टाकू। आमच्या तेजू अक्काला सुखरूप घरी पाठव। दादा
रड नको मी आलोय ना हा? माझंच चुकलं अगं भावनेवर विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे होता माझ्या बहिणीला एकटं सोडून जायची हिंमतच कशी केली त्यांनी ते खाऊ दे त्याला असं तसं सोडणार नाही तू तू नको ना रडू मी आलोय ना आता हा ऐक ना बाळा बोल सूर्या सापडली का तेजू? आता विचारून काय उपयोग आहे का काळजी करण्यापेक्षा ना काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे हे कधी कळणार आहे तुम्हाला तू माझा राग बहिणीवर नको ना काढू. मला नाही माहित मला कशाचा राग आलाय पण माझ्या बहिणीच्या बाबतीत काय झालं ना तर मी नाही सहन करू शकत ते दादा तिची माझ्या बहिणीला तुमच्या विश्वासावर सोडून गेलो होतो मी तिला सोडून जायची हिंमत कशी झाली तुमची हा तुम्ही डॅडींचे पाहुणे म्हणून तुमच्या जागी आज दुसरं कोण असताना तर इथंच आव दादा माझं ऐकून तर घ्या दादा. आव मी ह्यांना सोडून नव्हतो गेलो. मी तर ह्यांना सरप्राईज देण्यासाठी हा फुगा आणायला गेलो होतो. आम्ही पहिल्यांदा डेटवर गेलो म्हणून मला ह्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं आणि मी हॉटेलच्या बाहेर पडलो तर काही अंतरावर मला एक फुगेवाला दिसला. मग मी तिथे फुगा आणायला गेलो आणि तिथेच एवढा वेळ गेला. मग मी परत आम्ही ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो ना तिथे गेलो. मग तिथे गेल्यावर मला या दिसल्याच नाही. खरं सांगतो दादा मी यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ह्या मला सापडल्याच नाहीत. दादा मी सुद्धा खूप घाबरलो होतो. माझं चुकलं मला माफ करा पण मी खरंच हे मुद्दाम नाही केलो. तुम्ही जर का हा फुगा घेतला तर मी असं समजेन की तुम्ही मला माफ केलं. दादा दादा खरंच मला माफ करा माझं चुकलं पण मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे ना कधीच असं घडणार नाही. पाहुणं इथं मी याला हुडकून पुन्हा घरी न्यायला पण अमेरिकेत असं काय झालं पण मी तिथून तुमची कॉलर धरीन तेव्हा अजिबात सोडणार नाही. नकाच सोडू दादा कारण तुम्ही आम्हाला पाहिजे नेहमीसाठी. काय हो तेजूजी बरोबर बोलतोय ना मी? दादा आमचं लग्न होईल तेव्हा होईल पण इथून पुढे यांची सगळी जबाबदारी माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.